शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की मी मागचा एक डाळिंबाचा व्हिडिओ टाकला होता. तो म्हणजे सेटिंग. डाळिंबामध्ये सेटिंगची समस्या प्रामुख्याने येऊ लागली आणि त्याच्यावर मला जे शेतकऱ्यांचे कॉल आले होते, मी त्याच्यावर एक व्हिडिओ टाकला होता. म्हणजे 2-4 शेतकऱ्यांचे कॉल आले आणि मला रिअलाईज झालं की यार, यावर्षी सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याच्या ज्या काही सेटिंगमध्ये समस्या असतात, त्याच्यातली प्रामुख्याने एक समस्या होती मायक्रोन्यूट्रिएंटची. आलं का लक्षात? ते कोणते मायक्रोन्यूट्रिएंट त्या टायमाला दिल्या गेले पाहिजेत आणि ते कसे असले पाहिजे, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकला होता. महाराष्ट्रातून याला खूप छान प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला. जवळपास 7,500च्या वरती तो व्हिडिओ बघितला. आणि मी जे काही सांगितलं होतं की बा ग्लायसिनेट फॉर्म्युलेशन जे की ऑर्गॅनिक आहे, आलं लक्षात? ग्लायसिनेट फॉर्म्युलेशन जे ऑर्गॅनिक आहे त्याच्यात झिंक, बोरॉन, कॅल्शियम याचा स्प्रे सांगितला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन डिमांड केली, आम्ही ते पाठवलेलं आहे. आता मार्केटमध्ये नाहीत का? तर मार्केटमध्ये आहेत, पण मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत ते ऑक्साईड फॉर्म मध्ये येतात. आपण जे होतं ते ग्लायसिनेट फॉर्म्युलेशन म्हणजे अमिनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये होतं. याचे रिझल्ट शेतकऱ्यांना भेटले. आता मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे की डाळिंब पिकामध्ये आता जे डाळिंब आहे हे निंबाच्या आकाराचे किंवा त्याच्यावरती झालेले असेल तर आपल्याला काय व्यवस्थापन करायला पाहिजे. पण ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ टाकला त्यावेळेस मला महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले आणि त्यांची अपडेट मला अक्षरशः सांगितली. म्हणजे तुमची डाळिंबाची बाग त्याचं शेड्यूल देण्यासाठी, ते करण्यासाठी अक्षरशः 15 ते 20-20 हजार रुपये तुम्हाला मोजावा लागतो. आणि मी म्हणजे एक आश्चर्यचकित झालो. आलं का लक्षात? तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश सदार, MSc ऍग्रिकल्चरल बॉटनी आणि सध्या टेक्निकल हेड म्हणून आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून मध्ये काम करत आहे. आता मी ज्यावेळेस हे काम करतो की टेक्निकल हेड, बघा हे नॉलेज जे ज्यावेळेस BSc MSc करतो तर आपल्याला वाटतं की शेती असाच एक म्हणजे शेती असे जे करायचे, पण ज्यावेळेस या गोष्टी शिकतो तर याच्या मागे सायन्स आहे. आलं लक्षात? तुम्ही जर नुसते फ्लावर धरले ना डाळिंबाचे तर त्या फुलांवर त्याची फ्लोरल बायोलॉजीवर, आलं लक्षात? फ्लोरल बायोलॉजीवर डाळिंबाचे एक चॅप्टर आहे. म्हणजे हे जे आपण शेती करत मागत आहे याच्या मागे एक विज्ञान आहे आणि ते विज्ञान आपल्याला समजून घेत आहे. मी ज्यावेळेस त्या अपडेटी ऐकल्या तर म्हणून मी आता कोणतेही तुमच्या समस्या असू द्या शेतकऱ्यांना त्या मला व्हॉट्सअपला इथं टाकत जा. आलं लक्षात? कोणतेही चार्ज घेणार नाही, फ्री मध्ये तुम्हाला सर्व्हिस असेल. फक्त विनंती आता एक आहे की ज्यांनी युट्यूब चॅनल जॉईन केलं नाहीये त्यांनी युट्यूब चॅनल जॉईन करून घ्या आणि आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, तो सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक मी कमेंटच्या खाली लिंक पिन केलेली आहे, तो सुद्धा जॉईन करा. तुमची कोणतीही समस्या असू द्या फोटो टाका. आजच्या सोशल मीडियाचा आपण वापर करू, फोटो टाका, तुम्हाला सगळ्या समस्याचं निवारण आपण देणार आहोत. ओके, तर आज बघणार आहोत प्रामुख्यानं की आता डाळिंब पिकं येतं. तर यावर्षी डाळिंब पिकं आता काहीची साईज जी संत्रा एवढी किंवा त्याच्यापेक्षा मोठी झाली, तर याच्यात नेमकं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, अलग लक्षात? तेच आपण बघणार आहे. त्याच्यात 3 महत्वाचे मुद्दे आहे. पहिला मुद्दा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन, दुसरा येतो कीट आणि रोग व्यवस्थापन आणि तिसरा येते फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो आपण त्याला, विकृती म्हणतो, जे की तडकणे, डाळिंबाचं तडकणे. आम्ही त्याला म्हणजे त्याच्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो. ओके, तर ते डाळिंब तडकणे या गोष्टीवर आज आपण बघणार आहोत. तर याच्यातल्या 2 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आता कसं करायचंय डाळिंबाचं, आणि दुसरं जे काही फळं तडकतात ते कसं आपल्याला रोखता येईल. हे 2 महत्वाचे टॉपिक आज बघणार आहे. तिसरा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. बघा शेतकरी बंधूंनो, मार्केटमध्ये डाळिंबाला भाव केव्हा राहील? तुमचं मार्केट आहे तर मार्केटमध्ये डाळिंबाला भाव केव्हा आपल्या मार्केटमध्ये चांगलं भेटेल? पहिली महत्वाची गोष्ट, डाळिंबाचा आकार म्हणजे त्याची साईज चांगली असेल, डाळिंबाचा वजन चांगला असेल, डाळिंबाला एक अट्रॅक्टिव्ह कलर असेल, डाळिंबाला चकाकी असेल, डाळिंब गोड असेल. अलग लक्षात? हे सगळे पॅरामीटर्स येतं. हे पॅरामीटर्स बघितले पाहिजे. आणि जर तुम्हाला बाहेर देशात एक्सपोर्ट करायचा असेल तर ते डाळिंब रेसिड्यू फ्री असलं पाहिजे. अलग लक्षात? ज्याला की ऑर्गॅनिक. काही शेतकरी येतं, शेतकरी म्हणल्यापेक्षाही काही अधिकारी सुद्धा आहे जे आता रिटायर झाले आणि शेती करतात, ते सुद्धा माझ्यासोबत जोडले गेलेले येतात. तर ते ऑर्गॅनिक पद्धतीने डाळिंबाचं हे करतात. तर ते सुद्धा म्हणजे त्यांचं आमचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही, त्यांचा अनुभव जो शेअर केला, म्हणजे खूप शेतकरी प्रयोगशील आहेत, पण त्याला विज्ञानाची जोड आपल्याला द्यायची, बस बाकी काहीच नाही करायचं. आणि तुम्हाला शेती वैज्ञानिक पद्धतीने समजून घ्यायची. कोणी हे सांगते ते सांगते म्हणून करायचं नाही. बस आता फसणं गण म्हणजे बस झालेलं आहे आता आपल्याला. आता सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टीसाठी आता काय कोणता घटक महत्वाचा असते ते तुम्हाला सांगणार आहोत. आता ज्याही वेळेस कोणतेही फळ असू द्या, त्या फळाचा ज्या वेळेस विषय येतो तर जे काही 17 मूलद्रव्य असतात, ऍक्च्युअली पहिले 16 मूलद्रव्य होते, आता निकेल हा 17वा मूलद्रव्य आहे. त्याचं कमी प्रमाण लागतो पण ते एक 17वा मूलद्रव्य आहे. या 17 मूलद्रव्यापैकी
जो फळाचे हे जे मी सांगितलं तुम्हाला हे वाढवण्यासाठी जो महत्वाचा मूलद्रव्य आहे तो म्हणजे पोटॅश. तुम्ही म्हणसाल सर आम्हाला पोटॅश माहित नाही का, आम्ही आतापर्यंत पोटॅश खत देतोय. आपल्याला तेच बघायचंय, आज तेच आपल्याला बघायचंय. ओके, तर पोटॅश हा एक खूप महत्वाचा मूलद्रव्य आहे की जो तुमचे मी जे आता पॅरामीटर सांगितलं म्हणजे तुमची साईज, त्याचा आकार, त्याचं वजन, त्याचा चकाकी, त्याचा कलर, त्याची चव, आलं लक्षात, या सगळ्या गोष्टीसाठी पोटॅश महत्वाचा आहे. ओके, मग हे पोटॅश महत्वाचा आहे. तुम्ही खतं देता वेगवेगळ्या कंपनीचे, मी कोणत्या कंपनीचं नाव घेणार नाही कारण आमची सुद्धा एक कंपनी आहे, आलं लक्षात. तर जे पोटॅश देता आहात, तर पोटॅश देता वेळेस तुम्ही 0050 किंवा बाकीचे ग्रेड वापरता, आलं लक्षात. मग हे ग्रेड वापरताना तुम्ही जे वापरता एकरी तुम्हाला 5 किलो, 7 किलो, 8 किलो जे काही सांगता ते एकरी टाका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश झालं किंवा तुम्ही हे जे वॉटर सोल्युबल पोटॅश देता, आलं लक्षात, याच्यात क्लोराईड असते, याच्यात क्लोराईड असते आणि हे जास्त प्रमाणात ज्यावेळेस आपण वापरतो तर त्यामध्ये आपली जमीन ही म्हणजे साल्टेड म्हणजे क्षारीय जमीन आपली येणाऱ्या काळामध्ये बनवू शकतो. तुम्ही जर पाणी देसाल तर तुम्हाला एक थर आलेला दिसतो, पांढरा थर, आलं लक्षात. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रासायनिक खत वापरण्यासोबतच आपल्याला जैविक सुद्धा वापरायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे युद्ध आणि युद्धाच्या परिणामामुळे खताच्या किमती किती वाढल्या. मग आपल्याला काय करायचं, खत आतापर्यंत देतच त्या जमीन आपण टाकतच आहोत, पण ते खरंच लागू लागले का, म्हणजे अपटेक होत आहे का खताचं, त्या आलं लक्षात. तेवढं अपटेक होण्यासाठी तुमचे सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या जमिनीमध्ये आहेत का, ह्या सगळ्यात पहिला तुम्हाला विचार करायचा आहे. आता आपण काय करणार आहे, आपण जे तुम्हाला 5-6 किलो जे सांगत आहेत आपल्याला ते द्यायचं नाही. मग पोटॅशियम जे वेगवेगळे 0050 असेल किंवा वेगळे ग्रेड देता तुम्हाला, आपल्याला ते द्यायचं नाही. आम्ही जो या टायमाला सांगणार आहे तो डोज राहणार आहे 6-6-43. आता 6-6-43 हा आमचा आहे, हा आम्ही एका एकरला 2.5 किलो देतो. किती, एका एकरला 2.5 किलो देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये हा ग्रेड आहे, याच्यात क्लोराईड नाही, क्लोराईड फ्री आहे. ओके, तिसरी याची महत्वाची गोष्ट म्हणजे हे महाराष्ट्रात कुठं बनत नाहीये, भारतात सुद्धा बनत नाहीये, हे केलेलं आहे इजिप्त देशातून इम्पोर्ट, म्हणजे विश्वसनीय आहे. कारण तुम्हाला माहिती आहे सध्या एवढी भेसळ चालू आहे कृषीच्या इनपुट मध्ये की कुठं घरात बनवत आहेत का कुठं कुठं बनवत आहेत, त्या आणून शेतकऱ्याच्या माथी मारणं चालू आहेत, आलं लक्षात. त्याच्यामुळे इथं महाराष्ट्रात मुळीच बनत नाहीये आणि दुसरी गोष्ट भारतात सुद्धा बनत नाही, हे इम्पोर्ट होते इजिप्त या देशामधून. आणि चौथी महत्वाची गोष्ट हे SAF फॉर्म्युलेशन्सवर, म्हणजे सर तुम्ही म्हणता की आम्हाला 2.5 किलो द्यायचंय, हो 2.5 किलो द्यायचंय, कारण का हे सरफेस ऍब्सॉर्प्शन फॉर्म्युलेशन या टेक्नॉलॉजीवर हा बनलेला आहे. त्याच्यामुळे हा एका एकरसाठी हे 2.5 किलो प्लस सोबत द्यायचा आपल्याला KMB. आता KMB काय आहे, तर KMB हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. आता जमिनीमध्ये पोटॅश नाही का, भारतीय जमिनीमध्ये पोटॅश मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण तो कोणत्या पद्धतीत उपलब्ध आहे, तो खनिजाच्या स्वरूपात, जसं फेल्डस्पार, मायका हे खनिज आहेत आपल्या जमिनीमध्ये, याच्या स्वरूपात तो उपलब्ध आहे जमिनीमध्ये, पण तो लागू होत नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतात, याच्यासाठी जे बॅक्टेरिया आहेत जे या खनिजामधून तो पोटॅश काय करतील, त्याला विरघळतील, ते बॅक्टेरिया आपल्याला सोबत द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला कास कशाची धरायची, आता रासायनिक नाही पूर्ण, आपल्याला रासायनिक प्लस जैविक अशी कास धरायची. ज्यानं काय होईल, तुमचा पोटॅशचा जो 8-8, 5-5 दिवसाला तुम्ही देतो ना, तेवढं देण्याची गरज राहणार नाही, तो तुमचा खर्च वाचणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फिक्सेशन झालेलं आहे तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश, हे पोटॅश लागू होणार आहे का, कारण जमिनी ज्यावेळेस आपण हे बॅक्टेरिया देणार आहे, हे बॅक्टेरिया काय करणार आहेत, जमिनीतल्या मिनरल्स मधलं जे पोटॅश आहे त्याला विरघळणार आहेत. हे कसे विरघळणार आहेत, तर हे बॅक्टेरिया काय करतील, ते ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे सेंद्रिय आम्ल सोडतील, जेणेकरून त्या खनिजामधला जो काही पोटॅश आहे तो विरघळला जाईल आणि तो पिकांना लागू होईल. अशा पद्धतीने तुम्हाला याची ट्रीटमेंट करायची आहे. सोबतच तुम्हाला जर हे वापरायचं नसेल म्हणजे, तर याला दुसरा एक आपल्याकडे पर्याय आहे, ते सुद्धा आम्ही इजिप्त कंपनीचा आहे, जे इजिप्त या देशातून बनवलेला आहे, ते म्हणजे पोटॅशियम थायोसल्फेट. आता याच्यात दोन येतं, पोटॅशियम सुद्धा आहे आणि सल्फेट सुद्धा आहे, आलं लक्षात. तर जे पोटॅशियम आहे ते तर वरचे काम सगळे करणारच आहे, ते आपण ड्रिपने सोडू शकतो आणि आपण त्याची स्प्रेइंग सुद्धा घेऊ शकतो. हे दोन्ही खता याच टेक्नॉलॉजीवर आहेत. त्याच्यानंतर जे थायोसल्फेट आहे, जी वरचं कवच आहे, हे कवच जे राहते, हे कवचाचं काम हे सल्फर महत्वाचं करणार आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याचा टिकाऊपणा जास्त राहणार आहे. वरचं ते डाळिंबाचे वरचे जे कवच आहे ना, त्याच्यात इम्पॉर्टन्स राहणार आहे. आता हे बोललोय आपण की म्हणजे तुमचं जे काही डाळिंब आहे ते डाळिंब निंबाच्या किंवा त्याच्या मोठ्या आकाराचा झाला असेल त्याच्यासाठी. आता अजून एक समस्या शेतकऱ्यांना भेडसावते, ते म्हणजे डाळिंब तडकणे.
आता डाळिंब तडकणे याचे प्रामुख्याने 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे अजैविक ताण. अजैविक ताण म्हणतो. दुसरा आहे काही सेकंडरी एक एलिमेंट हे कॅल्शियम आणि एक मायक्रोन्यूट्रंट आहे तो म्हणजे बोरान. आणि तिसरं वातावरणातील हा जो काही बदल आहे किंवा काही कीटक आणि फंगीनं जर अटॅक केला तर ते एक आहे. पण महत्वाचे मेजर दोनच आहेत, अजैविक ताण आणि तुमचं कॅल्शियम आणि बोरान. आता बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा एक आपण पाणी देतो. पाण्याचा एक स्पेसिफिक शेड्यूल ठरलेला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही पाण्याची एक वेळ ठरलेली पाहिजे. तुम्ही सकाळी 6 ला पाणी सोडत असाल, एक माझं सजेशन राहील की पाणी देताना सकाळी सोडा. आलं का लक्षात? कारण प्रकाश संश्लेषण ही क्रिया होण्यासाठी पाण्याची गरज राहते. आलं का लक्षात? त्याच्यामुळे पाणी सकाळी जर दिलं तर पूर्ण दिवस काय होईल, त्याची प्रोसेस ती चांगली चालेल. म्हणून पाणी सकाळी सोडायचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट, पाणी सोडताना त्याचा एक शेड्यूल असला पाहिजे. म्हणजे 2 तास 3 तास, नाही तर 2 दिवस 3 दिवस सोडायचं नाही. लगेच चौथ्या दिवशी यायचं, पूर्ण मोकाट पाणी देऊन जायचं, लगेच नंतर 2-3 दिवस द्यायचं नाही. असा केल्याच्यानं सुद्धा एक त्याला ट्रेस बसतो. आलं का लक्षात? एक ताण बसतो आणि तिथंही असंतोल जर पाण्याचा झाला तर तिथंही डाळिंब तडकण्याची समस्या उद्भवते. आलं का लक्षात? म्हणून एक शेड्यूल आपल्याला ठरवायचं आहे पाण्याचं. त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे ते म्हणजे एक सेकंडरी एलिमेंट आहे, तो आहे तुमचा कॅल्शियम. जे आपल्याला माहिती आहे पेशीचं विभाजन करते, पेशीला मजबूत करते. आलं का लक्षात? तो कॅल्शियम. आणि दुसरा आहे बोरान. तर याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरं महत्वाचं म्हणजे की तुम्ही खालूनही सोडू शकता. पण मी सांगितलंय की आपले जे ग्लायसिनेट फॉर्म्युलेशनचे आहेत बोरॉन आणि कॅल्शियम, तर याचा स्प्रे घ्या. ऍक्च्युअली कॅल्शियम जो आहे हा मुव्हेबल नाहीये, म्हणजे हा अचल आहे. एका ठिकाणून तो दुसऱ्या ठिकाणी सहसा जात नाही. जसं नत्र वगैरेची मुवमेंट होते, आलं का लक्षात? तसा हा जात नाही. त्याच्यामुळे हा स्प्रेइंगद्वारे जर तुम्ही घेतला तर हे जे आपले ग्लायसिनेट फॉर्म्युलेशन्स मधले आहेत तर याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे. तिसरी महत्वाची, वातावरणात होणारे बदल. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आपल्या जमिनीत एक वापसा कंडिशन्स राहील. आलं का लक्षात? वापसा कंडिशन्स राहील, याची आपल्याला काळजी घ्यायची. या 3 गोष्टीवर जर तुम्ही काम केलं. आणि आता बरेचसे शेतकरी येतात, तुमचं जे डाळिंब आहे याच्यावर काय होते, बऱ्याच वेळा वेगवेगळे डाग येण्याची शक्यता असते. ते तेल्या वगैरे ते नेक्स्ट याच्यात बघणारच आहे आपण व्हिडिओ, ते डिटेल मी टाकणार आहे. पण सध्या एका शेतकऱ्याने मला फोटो टाकला होता, त्याच्यावर मिलीबगचा प्रॉब्लेम आलेला होता. त्यांनी मला फोटो टाकला होता, मिलीबगचा प्रॉब्लेम आला, म्हणजे डाळिंब असं व्हाईट 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 किडे आलेले आहेत. मी त्यांना उपाय सांगितला आहे. आलं का लक्षात? तर तुमचे काही जे समस्या असतील शेतकरी बंधूंनो, तो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आलं का लक्षात? या नंबरला मला संपर्क करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही मी तुम्हाला ग्रेड सांगितले, जे क्लोराईड फ्री येतं, आलं का लक्षात? आता तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा जर सध्या घेतलंय तर म्युरेट ऑफ पोटॅश 2200 रुपयाचे, त्याच्यात 1.5 ते 2 किलो नुसतं क्लोराईड आहे. कारण क्लोराईड कशासाठी? पीएच मेंटेन करण्यासाठी असतो. आलं का लक्षात? मग हे आपल्याला न वापरता आपल्याला आपण वॉटर सोल्युबल द्यायला लागलो आणि जे जमिनीत आहे फिक्सेशन झालेले ते आपण बॅक्टेरियाच्या मार्फत हे करत आहोत. आलं का लक्षात? म्हणजे इथं शेतकऱ्याचा खर्चही कमी होईल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटतील. आता बरेच शेतकरी म्हणतात की आता डाळिंब आलेले आहेत, काही मोठाले असे डाळिंब झालेत, तर तुम्ही त्याला पेपर बॅग लावा, कारण सनबर्निंगचा एक इश्यू होऊ शकते. सध्या आता वातावरण ढगाळ सांगितलेलं आहे, पण पण मे महिन्यामध्ये अजून तापू शकते. आलं का लक्षात? तर तुम्ही पेपर बॅग लावू शकता, बटर बॅग असते ती एक लावू शकता किंवा पॉलिथिन बॅग तशा लावू शकता. आलं का लक्षात? त्याने काय होईल, डायरेक्ट सनरेज येणार नाही आणि त्याला इजा होणार नाही. तर थोडी काळजी घ्या. डाळिंबाला मार्केटमध्ये चांगला भाव आहे, चांगला भाव राहणार सुद्धा आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या सेटिंगची समस्या यावर्षी झाली. आलं का लक्षात? त्याच्यामुळे मार्केटला डाळिंबाला भाव 100% राहणार आहे. चांगल्या बागात जोपासा आणि टेक्निकल माहिती घ्या. बरेच फ्रॉड लोक प्रॉडक्ट देऊ हे देऊ बरेच शेतकऱ्यांना गंडवता येतं. या पद्धतीत मी बोलत आहे. ऍक्च्युअली कोणताही बेस नसताना काही नॉलेज देणं चालू येतं. आलं का लक्षात? तर आपण वैज्ञानिक पद्धतीनं थोडं ते समजून घेऊन आपण इथं शेती करू, नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर तुमच्या ज्याही समस्या असतील मला व्हॉट्सअपला टाका, टेलिग्रामला टाका, आपला ग्रुप आहे त्याच्यासोबत जॉईन व्हा. आज आपला इथं थांबू. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो येणार आहे कीड आणि रोग व्यवस्थापनच्या आपल्याला करायचा आहे, त्याच्यावर येत आहे. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांना जे तुमचे व्हॉट्सअपचा ग्रुप असतील त्यांना तो शेअर करा. आज आपण इथेच थांबू. नमस्कार.